च्या अंदाजाप्रमाणे चंद्रकांत खैरे हे आघाडीवर असतील अशी शक्यता होती। मात्र या मतदारसंघात अटीतटीची लढत झाली आणि संभाजीनगरमधून संदीपान भुमरे आघाडीवरती आहेत। विशेष करून लागवी या मतदारसंघाचा विचार करावा लागेल की संदीपान भुमरे यांचा जो मतदारसंघ आहे तो पैठण विधानसभा मतदारसंघ जो जालना लोकसभा मतदारसंघाशी कनेक्टेड आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या संदीपान भुमरे आघाडीवरती आहेत। एनडीए आता 275 ठिकाणी आघाडीवरती आहे, तर इंडिया आघाडी 202 ठिकाणी आघाडीवरती आहे। इतर पक्षाचे 23 उमेदवार हे आघाडीवरती आहेत। अरविंद सावंत हे देखील आघाडीवरती असल्याची माहिती मिळते। अगदी तर यामिनी जाधव पिछाडीवर गेलेल्या आहेत। यामिनी जाधव अर्थात ही लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी होती, त्यामुळे सुजय विखे पाटील भाजप अहमदनगर दक्षिण अहमदनगर आघाडी इथं इंग्लिशचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला होता। इंग्रजी म्हणणारा इंग्रजी शिकणारा आहे खासदार। राज्यामध्ये चित्र पाहायचं झालं तर भाजप 14, काँग्रेस 10 आणि शिवसेना ठाकरे गट 10 जागांवर आघाडीवर आहे। माहिती 20 वर आलेली आहे तर महाविकास आघाडी 27 वर आता पोहोचलेली आहे। काँग्रेस शिवसेना ठाकरे गट 10 जागांवर आघाडीवर, शरद पवार गट 7 जागांवर आघाडीवर। तर माढ्यातून मोहिते पाटलांना 4656 मतांची आघाडी आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सध्या पिछाडीवर आहे। सांगली विशाल पाटील 11,000 मतांनी आघाडीवर। सांगलीमध्ये काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील 11,000 मतांनी आघाडी त्यांनी घेतलेली आहे। विद्यमान खासदार संजय काका पाटलांसाठी हा मोठा धक्का, त्याचबरोबर चंद्रहार